बातमी पुण्यातली आहे। पुण्यातल्या हडपसरमधनं एक खळबळजनक माहिती आता समोर आलेली आहे। हडपसरमधल्या कामधेनू इस्टेट इथं बॉम्ब सदृश वस्तू आढळली आहे। बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि ही बॉम्ब सदृश वस्तू जी आहे ती निकामी करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। हडपसरमधल्या कामधेनू इस्टेटमध्ये ही बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याचं समजतंय। बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि बॉम्ब सदृश ही जी वस्तू सापडली आहे ती निकामी करण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। अधिक अपडेट जाणून घेऊया। चंद्रशेखर भांगे आपले पुण्याचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रशेखर, बॉम्ब सदृश वस्तू या कामधेनू इस्टेटमध्ये सापडल्याचं समजतंय। पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक तिथं गेल्याची ही माहिती मिळतेय। काय नेमकं घडतंय तिथं सध्या? ज्या रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू सापडली त्या कामधेनूत मी सध्या उभा आहे आणि आपण बघू शकतो की सध्या पोलीस पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। अतिरिक्त पोलीस आयुक्त जे आहेत मनोज पाटील ते दाखल झालेले आहेत। पुण्यातील कामधेनू इस्टेट परिसरामधील हे जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयाच्या आतमध्ये वरच्या बाजूला जे आहे ते ही बॉम्ब सदृश वस्तू आणून ठेवली होती। खरं तर अज्ञातानं ही वस्तू आणून ठेवल्याचं सांगितलं जात आहे आणि याचा तपास किंवा शोध जे आहे ते सध्या पोलीस घेताना दिसत आहेत। आपण अजिंक्य तुम्हाला मी पहिला मजला दाखवतो। या पहिल्या मजल्यावरती हीच बॉम्ब सदृश वस्तू आणून ठेवलेली होती आणि ही बॉम्ब सदृश वस्तू पोलिसांना खरं तर BDDSच्या पथकाच्या माध्यमातून सर नेमकं काय झालं सर? काय आहे सर? काय माहिती घेतोय प्राथमिक आहे। आपल्याला थोडा वेळ माहिती घेऊन आम्ही ब्रीफ करू। सर 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 मुद्दा असा आहे सर, बॉम्ब आढळल्याचं म्हटलं जातं काय नेमकं सदृश्य आहे परंतु आम्ही व्हेरीफाय करतो। सर गुन्हा दाखल आहे का? ठेवणारा कोण व्यक्ती आहे? आता काही मिनिटं झालेली आहे तर आम्हाला नाही थोडं सर, व्हेरीफाय काही करू तासाचं द्या। बरोबर आहे। नेमकी काय वस्तू चेक करूया। आणि सर काय आहे? संभ्रम आहे सर, नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम बरोबर आहे। आहे, मान्य आहे मला। मी ब्रीफ करतो। सर काय होतं संभ्रम आहे हा पण थोडं आपण अजिंक्य बघू शकतो की अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत मनोज पाटील साहेब। खरं तर मनोज पाटील साहेबांनी आता धोका टळलेला आहे का? धोका टळलेला आहे का? सर सर मी थोड्या वेळात ब्रीफ करतो। सर धोका टळलेला आहे का? तुम्ही मी गायडिंग आपल्याला सेंटरला brief घेऊन करतो गेला होता, थोडा. काय होतं ते? एक थोड्या वेळात brief आपण अजिंक्य बघू शकतो की रायडिंग सेंटर जे हडपसरचं जे आहे त्या ठिकाणी नगरसेवक आहेत त्या विभागाचे, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। मामाजी काय सांगाल? खरं तर तुमच्या वार्ड जो आहे तो तुमचाच आहे, काय नेमकं इथं सापडलं? सध्या तर परिस्थिती आपण कोणत्याही याला जाऊ शकत नाहीये। पोलीस खातं त्याची पूर्ण शहानिशा करतात आहे। जेव्हा त्यांचं पूर्ण त्यांना माहिती मिळेल त्यावेळेस आपण सांगू शकतो। तर मी नागरिकांना एवढंच आव्हान करतो की कुठल्याही अफवेला बळी न पडता आणि कुठलाही गैरसमज न करता आपण जनतेमध्ये योग्य तो संदेश द्यावा। कुठल्याही अफवेला बळी पडू नका एवढंच मी आपल्याला विनंती मामा करतो। खरं तर हे जे रुग्णालय आहे गर्दीचं रुग्णालय म्हणून ओळखलं जातं आणि या ठिकाणी ज्यांनी हे बॉम्ब सदृश वस्तू ठेवली त्याच्यावर कारवाईची सध्या मागणी सुद्धा नागरिकांकडून केली जात आहे। खरं तर काय घटनाक्रम आहे? किती वाजता ही सगळी वस्तू ठेवली होती? नक्कीच मला माहिती मिळाल्याप्रमाणे मी ज्यावेळेस आल्यानंतर मला माहिती समजल्यानंतर मी त्यावेळेस इथं आपण बघू शकतो अजिंक्य खरं तर डॉग जो आहे तो श्वान इथं दाखल झालेला आहे। पूर्ण रुग्णालयाची चौकशी या श्वानाच्या माध्यमातून केली जात आहे आणि पथकांच्या माध्यमातून रुग्णालयातील प्रत्येक जी खोली आहे ती खोली या ठिकाणी तपासली जात आहे। अजिंक्य आपण बघू शकतो की हे पुण्यातील कामधेनू इस्टेट परिसरातील हे जे रुग्णालय आहे आणि आपण बघू शकतोय अजिंक्य खरं तर खूपच या ठिकाणची परिस्थिती सध्या तणावात आहे म्हणावं लागल। कारण ज्या पद्धतीनं या ठिकाणी हा सगळा प्रकार झाला, बॉम्ब सदृश वस्तू या ठिकाणी भेटली, त्या ठिकाणच्या रुग्णालयामध्ये खरं तर बॉम्ब शोधक पथक, डॉग स्क्वॉड त्याचबरोबर अतिवरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपण बघू शकतो की श्वान जो आहे तो या ठिकाणी सगळ्या गोष्टीची या ठिकाणी तपासणी करताना दिसत आहे। एकंदरीत खरं तर आपण बघतो की पुन्हा एकदा नगरसेवक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। मामा काय सांगाल? खरं तर
श्वान पथक दाखल झालेलं आहे, तुमचा वार्ड आहे. कशा पद्धतीनं नागरिकांना तुम्ही आवाहन केलात, जे बॉम्ब सदृश वस्तू होती ती निकामी करण्यात आली? ज्यावेळेस आता मी आल्यानंतर स्वतः डॉक्टर साहेब आहेत इथं. डॉक्टर साहेब, काय सांगाल, काय घडलं तुमच्या रुग्णालयात नेमकं? तर नागरिक भयभीत आहेत, तुम्ही खुलासा केला पाहिजे. नाही, नागरिक भयभीत नाही. संध्याकाळी 6च्या दरम्यान मी हॉस्पिटलमध्येच राहतो. हॉस्पिटल एक मिनिट माहिती का, पोलिसांनी आता मला सांगितलेलं आहे की लगेच मला काही बाईट वगैरे देऊ नका, ज्या तुम्हाला इन्फॉर्मेशन काही नाही. नागरिक भयभीत आहेत. डॉक्टर, काय मुद्दा तुमच्या हॉस्पिटलचं नाव मोठं आहे? पोलिसांनी देखील मान्य केलेलं आहे. आता भयभीत नाही. संध्याकाळी 7 वाजता मी हॉस्पिटलमध्येच राहत असल्यामुळे 4थ्या मजल्यावरून ओपीडीसाठी कन्सल्टिंगसाठी मी खाली आलो. पहिल्या मजल्यावरच्या बाथरूममध्ये मला मावशींनी मला बोलवलं आणि त्या ठिकाणी मला एक वस्तू दाखवली. ती वस्तू मला बॉम्ब सदृश्य वाटल्यामुळे मला काही ती खोक्यामध्ये घातली आणि खोक्यामध्ये नेऊन ती लगेच बाहेर नेऊन लगेच ओपन मैदानामध्ये ती ठेवली आणि त्यानंतर लगेच मी पोलिसांना फोन केला आणि ती वस्तू बाहेर कोणी घेऊन गेली? मीच ठेवली. बॉम्ब सदृश वस्तू तुम्ही स्वतः हाताने उचलून बाहेर ठेवली? हाताने उचलून. त्याच्यावरती काय होती नेमकी? त्यामध्ये एक 2-3 कांड्या वगैरे, त्यामध्ये 4 कांड्या होत्या. त्याला टेप गुंडाळलेला होता. त्यावर एक घड्याळ होतं आणि त्या घड्याळावर 7:21 वेळ होती. आणि त्या तुम्ही किती वाजता उचलला तो? संध्याकाळी बरोबर एक्झॅक्टली 7 वाजता. 21 मिनिटानंतर तो बळा नाही, माहित नाही, मला माहित नाही त्याबद्दल. मला माहित नाही त्याबद्दल. सांगितलं आता मला पोलिसांकडे बोलायचं जरा. आपण अजिंक्य बघू शकतो की खरं डॉक्टर या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला देत होते. तर या विभागातील जे प्रमुख डॉक्टर आहेत, स्वतः त्यांनी ही सगळी बॉम्ब सदृश वस्तू आहे त्यांनी स्वतः हाताने उचलून बाहेर ठेवलेली आहे. अत्यंत सगळा धक्कादायक हा प्रकार जो आहे तो पुण्यातील हडपसरच्या कामधेनू इस्टेटमध्ये असलेल्या संजीवनी हॉस्पिटलच्या रुग्णालयामध्ये झालेला आहे. आणि या ठिकाणी अतिरिक्त पोलीस आयुक्त जे आहेत मनोज पाटील, त्यांनी काही वेळापूर्वी आपल्याला सांगितलं की काही वेळानंतर मी याबाबतचा सगळा खुलासा माध्यमाच्या समोर करणार आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं की या हडपसरच्या कामधेनू इस्टेटमध्ये बरोबर 7 वाजता ही बॉम्ब सदृश वस्तू सापडली आणि या बॉम्ब सदृश वस्तूच्या जे टायमर लावण्यात आलं होतं ते 7:21 होतं असं स्वतः डॉक्टरांनी सांगितलंय. अजिंक्य, ठीक आहे. चंद्रशेखर, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहू आणि पोलीस या संदर्भात नेमकी काय माहिती देतात ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल. पण पुणेकरांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन एक प्रकारे पोलिसांनी देखील केलंय. डॉक्टर सुद्धा आपल्याशी बोलताना तेच म्हणाले की कोणी काळजी करण्याची गरज नाही, घाबरून जाण्याची गरज नाही. पण या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं निश्चितपणे आपण जाणून घेऊया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.